झारा पत्रादेवी मार्गावरील मळगाव बॉक्सवेलकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या सर्व्हिस रस्त्याला लागूनच असलेल्या सुतारवाडी येथून जात असलेल्या बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत जैसेच आहे। मुख्य महामार्गाचे काम होऊनही गेली कित्येक वर्ष या रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। वर्षानुवर्षे हा रस्ता थोडा थोडा खचत जाऊन सध्या हा रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने रस्ता होता की नाही हे सुद्धा सांगणे कठीण झाले आहे। सर्व्हिस रस्त्याला लागूनच या बायपास रस्त्यावर उताराच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। तसंच या रस्त्यावरील माती देखील वाहून गेल्याने रस्त्यावर दगडधोंडेच शिल्लक राहिले आहेत। येथून वाहनच काय साधे चालणे देखील जिकिरीचे बनले आहे। तर रात्रीच्या ठिकाणी येथून ये जा करत असताना लोकांना अधिकच नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा येथे एखादा निष्पाप बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाग येणार का असा सवाल येथील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। महामार्ग प्रशासनाचा तसेच लोकप्रतिनिधींचा या रस्त्याकडे दुर्लक्षात होत असल्याने सद्यस्थितीत या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे। अनेक वेळा याबाबत उपोषण देखील करण्यात आले, मात्र त्यावेळी फक्त आश्वासनांचीच भरपाई करण्यात आली। हा बायपास रस्ता मुख्य महामार्गाला लागून असल्याने सर्व्हिस रोडही लागूनच आहे। पावसाळ्या दिवसात तर महामार्गावरील सर्व पाणी या रस्त्यावर येत असल्याने पावसाळ्यात तर या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। मात्र आता तरी महामार्ग प्रशासनाने येथील लोकांचा विचार करून आता तरी हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा अशी मागणी सुतारवाडी ग्रामस्थांनी केली आहे। सहदेव राऊळ, कोकण लॅब ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी। हायवे चालू जाऊन लोकांच्या खाली जाऊन बायपास रस्ता पाहिजे होतो, अजून त्या रस्त्याचं काम जाऊ नाही। हा आता किती वर्ष झाली हायवे चालू जाऊन असा, पण लोकांका जो बायपास रस्तो होया त्याचं काम होत नाही। 2 वेळा उपोषणा केली आहेत तरी पण काय नाही, आश्वासन देऊन फक्त लोकप्रतिनिधी इले आणि गेले आहेत। सावंतवाडी बांधकाम विभागात पण लेटर दिलेला, ओरशीगाम पण लेटर दिलेला, तरी पण काय होत नाही। या दरवेळी येऊन फक्त आश्वासनं देऊन येतं आणि जातं। लोकांनी इथून खाली उतरायचं कसं आणि जायचं कसं तर प्रत्यक्ष येऊन बघायचं आणि पुढे कारवाई करायची।